नमस्कार. आज आपण अतिशय उपयुक्त सगळ्यांना अगदी लहान थोर किंवा गृहिणी ज्या आहेत त्या किंवा नोकरदार महिला ज्या आहेत किंवा स्त्री पुरुष सगळ्यांसाठी अगदी अतिशय उपयोगी अशी आपली ही रेसिपी आहे आणि ही आज आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण चहाचं प्रीमिक्स बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात की कोणकोणते मसाले आपण यामध्ये घालत आहोत. म्हणजे चहाच्या प्रीमिक्ससोबत ही मसाला चायसुद्धा आपली बनणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला नेहमी घाई असते किंवा बहुतेकांच्या घरामध्ये एक सकाळचा चहा असतो आणि त्यानंतर एक 9 वाजताचा चहा असतो. त्यात आपला भरपूर वेळ जातो. चहा उकळतो, चहा साखर टाकतो, आपण दूध टाकतो, ते उकळतो, गाळतो, भरपूर वेळ जातो. किंवा कोणी आजारी आहे तर नेहमी आपल्याकडे पाहुणे येत जात राहतात. तर अशा वेळी किंवा घरात एखादा छोटा मोठा समारंभ आहे, वाढदिवस आहे किंवा बीसी पार्टी आहे, चहा अगदी हा ठरलेलाच असतो. तर चहा हे असं पेय झालेलं आहे की आपण कोणाचंही पाहुण्याचं स्वागत आपण चहाने करत असतो. तर असा हा जो महत्त्वाचा चहा जो आहे, तर हा जर आपला झटपट बनला तर आपला वेळ नक्कीच वाचेल आणि अगदी एका चवीचा नेहमीसाठी जर तो बनला तर सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटेल की अगदी एकसारखा चहा चवीला कसा काय बनतो. तर याचं हे जे रहस्य आहे, तर मला असं वाटतं की हेच असावं. आणि मी एका ठिकाणी प्रवासात असताना एका कॅन्टीनमध्ये पाहिलेलं होतं की ते अगदी झटपट असं गरम पाणी घेतात आणि ते त्याच्यामध्ये ओतल्याबरोबर आपला चहा तयार होतो आणि आपल्यालासुद्धा तो आवडतो. यात मी अजून एक टीप तुम्हाला देऊ इच्छिते की अगदी मी सांगितलेलं आहे तसंच प्रमाण घ्या किंवा अगदी तसंच करा असं मी म्हणत नाही आहे. कारण मला माहीत आहे, मी सुद्धा एक गृहिणी आहे. मला माहीत आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरातली जी चव असते तर ती थोडी वेगवेगळी असते. तर आपल्या घरच्या चवीनुसार आपण त्यात थोडेसे कमी जास्त प्रमाण आपण करू शकतो. समजा आपल्याला थोडी जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवायचं, थोडी जास्त कडक आवडत असेल तर चहाचं प्रमाण वाढवायचं, किंवा मसाले आवडत असतील तर टाका, नसेल आवडत असतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालेल. आणि या ठिकाणी आपण दूध पावडरचा वापर केलेला आहे. कोणाला दूध पावडरचा चहा अजिबातच आवडत नाही किंवा त्याची चवच आवडत नाही, तर अशा वेळेला आपण दूध पावडर जी आहे ती अवॉइड करायची आहे. आणि त्या ठिकाणी आपण जसं चहा उकळतो त्याप्रमाणे हे प्रीमिक्स टाकून पटकन चहा तयार होईल आणि थोडंसं दूध टाकून आपण ते उकळून घ्यायचं आहे. तरीसुद्धा भरपूर कष्ट आपले वाचतील असं मला वाटते. आणि आपण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली, उपयोगात पडली किंवा नाही, हे सुद्धा मला जरूर कळवा. आणि अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जी आहे तर ती तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर यासाठी आता हे संपूर्ण प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता एका काचेच्या एअरटाईट अशा कंटेनरमध्ये मी ते भरून घेतलेलं आहे. आणि आता पहा आपला झटपट चहा कसा बनणार आहे. तर या ठिकाणी आपण हे पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला जेवढा चहा करायचा त्यानुसार आपल्याला गरम करायचं आहे. तर 1 कप मी या ठिकाणी पाणी जे आहे, मोठा कप आहे माझा. आपल्या घरी थोडासा रोजचा जो वापरायचा कप असतो तो छोटा असतो. तर त्यामुळे मी इथं पाणी घेतलेलं आहे त्या अंदाजानुसार. आणि 2 चमचे जे आहे तर ते प्रीमिक्स त्याच्यात घातलं, कालवलं आणि लगेच पटकन गाळून घेतलं. बघा मैत्रिणींनो, आपल्याला आवडतो आहे का चहा? मी अगदी 1 घोट घेऊन पाहिलेला आहे आणि मला तर तो आवडलेला आहे. आणि आपणही नक्की घरी ट्राय करा आणि आपल्याला आवडला की नाही ते नक्की कळवा. तर तयार आहे आपला प्रीमिक्सपासून बनलेला मसाला चहा आणि चहाचं प्रीमिक्स. आपल्याला कसं वाटलं ते नक्की कळवा. धन्यवाद.